शिवसेना युबीटीचे सलग तिसऱ्यांदा विक्रोळी या विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले आमदार सुनील राऊत हे TV9 मराठीशी थेट बोलणार आहेत। सुनील भाऊ, काय नेमकी भूमिका आहे? कारण तुमच्या भूमिकेनं थोडी शिवसेना युबीटी पक्षातही खळबळ आहे। तुम्ही असं म्हणता आहात की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रात जो निकाल लागला हा अत्यंत अविश्वसनीय आहे। देशामध्ये कोणी सांगणार नाही की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही देशात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला त्याची खात्री होती। परंतु ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी जे रिझल्ट आला, हा निकाल लागला, हा अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे। आणि म्हणून मलाही असं वाटतं की मी 16,000 मतांनी या ठिकाणी जिंकलो, परंतु हा माझा विजय कमीत कमी 40 ते 50,000 मताधिक्याचा असायला पाहिजे होता। ही माझ्या विक्रोळीतील जनतेची इच्छा होती, परंतु हा निकाल 16,000 वरती आला। म्हणून माझं निवडणूक आयोगाला विनंती आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे। माझा राजीनामा देऊन तुम्ही परत या ठिकाणी निवडणुका बॅलेट पेपर घेत असतील तर मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे आणि ही जनतेची मागणी आहे विक्रोळीतील। म्हणून मी आज ट्विटही केलेलं आहे की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु निवडणूक आयोगाने परत या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात। माळशिरसमधले आमदार जे विजयी आमदार आहेत उत्तमराव जानकर, त्यांनी भूमिका घेतली होती मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा त्यांच्या गावातल्या लोकांनी प्रयत्न केला होता। पण निवडणूक आयोग हे कुठल्याही पद्धतीने किंवा प्रशासकीय यंत्रणा हे मान्य करायला तयार नाही आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की EVM ही पूर्णपणे पारदर्शक यंत्रणा आहे। मी तुम्हाला नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ दाखवतो। मोदी साहेब असं म्हणाले की अख्ख्या जगामध्ये अमेरिकासहित कुठेही EVM मशीन चालत नाही, अमेरिकेत सुद्धा बॅलेट पेपरवरती निवडणुका होतात। आणि त्यांचा असा व्हिडिओ आहे की निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरतीच व्हायला पाहिजेत आणि त्यामुळे देशातील जनतेची आणि महाराष्ट्राची मागणी आहे की निवडणुका बॅलेट पेपर व्हायला पाहिजेत। दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे एकदा। नाही, पण शिवसेना युबीटीतले तुम्ही एकमेव असे आमदार आहात की ज्यांचं असं म्हणणं आहे की अन्यही आमदारांचे विरोधी पक्षातल्या शिवसेना युबीटीतल्या तुम्हाला समर्थन आहे। माझं तर म्हणणं आहेच, परंतु महाविकास आघाडीचे जे आमदार आज हरलेत किंवा कमी मताने जिंकले, सगळ्यांचीच मागणी आहे की EVM नव्हे तर बॅलेट पेपर आम्हाला पाहिजे। बॅलेट पेपर निवडणुका घेतल्या तर तुम्हाला खात्रीने सांगतो की महायुतीच्या 50 ते 60 आमदारांच्या वर जिंकू शकत नाही, ही अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेला असं वाटते। आज विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडतो आहे। अशा वेळेस तुम्ही आज आमदारकीची शपथ घेणार आहात का? आणि एकूणच शिवसेना युबीटी आणि विरोधी पक्षातल्या आमदारांचीही शपथविधी बाबतीत नेमकी काय भूमिका आहे? नाही, हीच भूमिका आहे जी आता मी चॅनलवरती पाहिलं की विरोधी पक्ष आज शपथ घेत नाही आहेत। जो निर्णय विरोधी महाविकास आघाडी घेईल त्या निर्णयाशी मी सहमत आहे। नाही, पण आज शपथ नाही घेत आहात, उद्या सुद्धा ही आमदारांचा शपथविधी होणार आहे। कदाचित सगळ्याच आमदारांनी बहिष्कार टाकला तर कदाचित पुढेही हा वेगळ्या पद्धतीने शपथविधी होऊ शकतो। तर बहिष्काराची कायमस्वरूपी भूमिका आहे की ही प्रातिनिधिक भूमिका आहे? मला याची कल्पना नाही, परंतु ज्या प्रकारे रिझल्ट लागलेला आहे, हा रिझल्ट आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हा रिझल्ट EVM मशीन मॅनेज करून EVM मशीनमध्ये सेटिंग करून हा त्यांचा विजय आहे। आणि त्यामुळे एवढा महाविकास आघाडीचा पराभव होऊच शकत नाही याची खात्री संपूर्ण जनतेला आहे। म्हणून माझी आणि महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की परत एकदा निवडणुका घ्या, पण त्या EVM वरती नव्हे तर बॅलेटवरती घ्या। दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे। आमचंही मनाचं समाधान होईल, तुमचंही समाधान होईल। ज्या प्रकारे हे आरोप किंवा टीका महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार किंवा विजयी उमेदवारांकडून होते, भाजप आणि महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे जेव्हा महाविकास आघाडीचे नेते किंवा इंडियाचे नेते निवडणुकीत जिंकतात किंवा त्यांच्या हातात राज्य येतं तेव्हा कधी ते आरोप करत नाही, पराभव होतो तेव्हाच असे आरोप केले जातात। ह्यांचे गणित फिक्स आहे। झारखंड दिलं, महाराष्ट्र घेतला, हे राज्य एक कोणतरी देतात आणि सांगतात बघा EVM ओके आहे, EVM ओके आहे।
आणि मोठी राज्य घेऊन जातात. ही सगळी भारतीय जनता पार्टीची खेळी आहे. एका छोटं राज्य द्यायचं आणि सांगायचं EVM ओके आहे, मग तुम्ही इथे जिंकला तर का बोलत नाही. ही सर्व भारतीय जनता पार्टीची खेळी आहे. छोटी राज्य द्यायची, मोठी राज्य EVMच्या सेटिंगनी घ्यायची, ही पूर्ण भारतीय जनता पार्टीची सेटिंग आहे. सुनील भाऊ, एक शेवटचा प्रश्न की या विधानसभेत महायुतीकडे इतकं मोठं आमदारांचं संख्याबळ आहे की विरोधी पक्षात विरोधी नेता होऊ शकेल की नाही अशी परिस्थिती आहे. अशा वेळेस तुम्हाला असं वाटतं की पुढच्या काळात महायुती सरकारकडून जे विरोधी पक्षातले आमदार आहेत त्यांना निधी मिळण्यासंदर्भातही कोंडी होऊ शकते? 100% होऊ शकते. कारण ज्या प्रकारे त्यांनी बहुमत घेतलेलं आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं की विरोधी पक्षाला ते काय मदत करतील, काय किंमत देतील याची खात्री नाही. आणि त्यामुळे आमचे जे काही आमदार असतील यांना निधीपासून किंवा आमच्या विभागातील कामं करण्यासाठी प्रचंड त्रास दिला जाईल. पण कदाचित असंही वाटतं की महाविकास आघाडीतले काही आमदार महायुतीत खेचण्यासंदर्भातलेही पुढच्या काळात प्रयत्न होऊ शकतात. करू शकतात, परंतु मला असं वाटत नाही आता जे काही आमदार आले हे निष्ठेने पक्षाबरोबर राहतील आणि महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही. आजचं तरी वातावरण तसं दिसते, कारण जिंकलेले सर्व आमदार पक्षावरती, नेतृत्वावरती विश्वास ठेवून आलेले. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.